शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याने जून-जुलै महिन्याचा अंदाज बाजूला ठेवून महाराष्ट्रामध्ये 3 विशिष्ट तारखांना रेड अलर्ट जारी केला आहे। सॅटेलाइट मॅपवरती स्पष्ट दिसते की 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरणातला सर्वात मोठा पाऊस पडणार आहे। संपूर्ण महिन्याभराचा पाऊस एका बाजूला आणि या 3 दिवसाचा पाऊस एका बाजूला अशी भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे। अरबी समुद्रामध्ये घडलेल्या घटनेमुळे कोट्यावधी टन पाण्याचा साठा आणि ढग महाराष्ट्राच्या दिशेने झेपावले गेले आहेत। अमेरिकेच्या तज्ज्ञांनी जेव्हा हा डेटा कॉम्प्युटरवरती विश्लेषित केला तेव्हा हे ढग सरळ रेषेत नसून एका विशिष्ट ट्रॅकने येत असल्याचं दिसते आणि याच ट्रॅकमुळे 3 वेगवेगळ्या दिवशी 3 वेगवेगळ्या विभागांवरती पावसाचे ढग कोसळणार आहेत। हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात कोसळणार नाही, तर तो 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे। पहिल्या तारखेला मान्सून एका सायक्लोक्लोनिक हायवेवरून किनारपट्टीला धडकणार आहे, तर दुसऱ्या तारखेला तो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लॉक होऊन तिथे ढगफुटी सदृश्य बरसेल। तिसऱ्या तारखेला मान्सून आपला रूट बदलून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये प्रवेश करणार आहे। अमेरिकेच्या नोवा आणि जपानच्या हिमावारी या जागतिक हवामान संस्थांनी थेट सॅटेलाइट डेटा जारी करून मान्सूनचा नवीन रिपोर्ट जारी केला आहे। रिपोर्टनुसार महाराष्ट्रावर एकाच वेळी 2 महाकाय शक्तींचा अटॅक होणार आहे। एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडे बंगालचा उपसागर या 2 भौगोलिक स्थिती सक्रिय झाल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये 3 तारखांना पावसाचा जोर वाढणार आहे। हे 3 दिवस महाराष्ट्रासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहेत। नागरिकांनो, वैज्ञानिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर डबल सिस्टीम सिनर्जी तयार होत आहे। गेल्या 15 दिवसापासून मान्सूनचे ढग हे अरबी समुद्रामध्ये बॅरियर सारखे अडकले होते, पण निसर्गाने आपला पत्ता बदलला आणि अचानक अरबी समुद्रामध्ये सायक्लोक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले। मान्सूनचे ढग आता सुपर हायवे पकडून महाराष्ट्राच्या दिशेने झेपावले गेले आहेत। तब्बल 10 पट जास्त वेगाने ते महाराष्ट्राकडे वेग घेत आहेत, त्यामुळे वाऱ्याचा वेग देखील 100 किलोमीटरच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा हवेचा कमी दाबाचा एक महाकाय पट्टा सक्रिय झालाय, त्यामुळे हवामान खात्याने या 3 विशिष्ट तारखांवरती रेड सिग्नल लावला आहे। पहिल्या तारखेला अरबी समुद्रातील महाकाय ढग महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती धडकतील तेव्हा विंड सपोर्टेड फॉल होणार आहे आणि दुसऱ्या तारखेला पाऊस प्रचंड बरसणार आहे। दुसऱ्या तारखेला थरारक घटना घडतील, कारण या दिवशी समुद्राकडून येणारे ढग सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लॉक होणार असल्यामुळे रात्रभर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नदी नाले ओसंडून वाहू शकतात आणि तिसऱ्या तारखेला मान्सूनने आपला रस्ता बदलला असल्यामुळे महाराष्ट्रातील विशिष्ट जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे। अमेरिका संस्थांनी सांगितलं आहे की ढगांची घनता ही 10 पटीने जास्त असल्यामुळेच काही जिल्ह्यात रात्री प्रचंड पाऊस होणार। शेतकरी बांधवांनो, तुम्ही गेल्या काही दिवसापासून बातम्या ऐकत होता की दुष्काळ पडणार आहे। सुपर एल निनोमुळे काही ठिकाणी कोरडे वारे वाहणार असल्याचे संकेत देखील देण्यात आले होते, परंतु बदललेल्या हवामानामुळे अचानक ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। जो नवीन रिपोर्ट जारी झाला त्यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली गेली। गेल्या काही महिन्यापासून जे मान्सूनचे ढग अरबी समुद्राच्या मध्यभागी अडकून पडले होते ते आता लो प्रेशर सिस्टीमद्वारे सक्रिय झाले आहेत। बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांनी त्याला पाठीमागून प्रचंड पुश दिलाय, त्यामुळे उष्णतेचा बॅरियर आता एका झटक्यात नष्ट झालाय। हे ढग आता सरळ रेषेत येत नसून एका महाकाय चक्राकार वाऱ्यामध्ये गतीने महाराष्ट्राच्या दिशेने झेपावले जात आहेत। मान्सूनचा वेग आता वाढलेला असून हवामान विभागाने संपूर्ण वेळापत्रक बदललं असून महाराष्ट्राच्या 3 तारखा फिक्स केल्या आहेत की ज्या दिवशी मान्सूनचा भौगोलिक खेळ हा सर्वोच्च पातळीवर जाणार आहे। पहिल्याच दिवशी समुद्रातील अथांग बाष्पाने भरलेले ढग ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने थेट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकणार आहेत। हवामान शास्त्रज्ञांच्या मते हा पाऊस विंड सपोर्टेड असणार आहे। महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस बरसणार आहे। जमिनीत पहिला ओलावा तयार होईल, पण हा पाऊस केवळ सुरुवातीला ठिणगी पडणारा असेल, पण खरा धमाका तर पुढच्या तारखांना होणार आहे, कारण दुसऱ्या तारखेला देखील रेड अलर्ट देण्यात आलाय। तिथे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, कारण समुद्रावरून आलेले महाकाय ढग सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये अडकणार आहेत आणि विज्ञानाच्या भाषेमध्ये इथे लॉक सिस्टीम तयार होणार आहे, त्यामुळे हे ढग पुढे सरकू शकणार नाहीत। एका जागेवर पाणी रिकामं होणार आहे, त्यामुळे कोल्हापूर, सातारा, पुण्याच्या पश्चिम घाटामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार। रात्रभर विजांच्या तांडवासह पाऊस बरसणार असल्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांना जागरूकता बाळगावी लागेल। तर शेवटच्या तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराची ताकद थेट महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात येणार आहे, म्हणजेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने येईल। त्यामुळे सांगली, सोलापूर, धाराशिव, जालना, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ढगांची घनता तब्बल 10 पटीने वाढेल। ढगांचा गडगडाट इतका मोठा असेल की महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल। जपानच्या सॅटेलाइट फोटोमध्ये
यामध्ये स्पष्ट दिसते की ढगांचा महाकाय स्पायरल तयार झालाय, जो गेल्या 10 वर्षात कधीच झाला नव्हता. हे ढग म्हणजे केवळ साधे ढग नसून पाण्याचे एक प्रचंड मोठे इंधन आहेत, जे मान्सूनच्या गाडीला थेट महाराष्ट्राच्या सह्याद्रीकडे ओढून घेत आहेत. वाऱ्याचा वेग हा थेट 40 किलोमीटरवरून 80 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या मातीची ओढ लागल्यासारखा पाऊस महाराष्ट्राच्या दिशेने 3 तारखाने वेग घेणार आहे. भौगोलिक खेळ जर समजून घेतला तर सर्वोच्च पातळीवरती हा पाऊस महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. काही ठिकाणी लॉक सिस्टीम होणार आहे, त्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस निर्माण होईल. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रात्रभर विजांचा तांडव सुरू राहणार आहे. अनेक ठिकाणी ओढे नाले वाहून जाणार आहेत, तर काही ठिकाणी अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरातील ताकद थेट महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये पोहोचल्यामुळे काही शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संजीवनी देखील ठरेल. महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांमध्ये उंच लाटा उसळणार आहेत. तसेच ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्यामुळे या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये अमेरिकेच्या नोवा संस्था आणि जपानच्या संस्था यांच्या रिपोर्टनुसार अलर्ट जारी करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांची गर्दी वाढली आहे. इथे पावसाचं वितरण अगदी समान असेल, म्हणजेच कुठेतरी खूप जास्त आणि कुठेतरी दुष्काळ असं न होता संपूर्ण जिल्ह्याला दिलासा देणारा पाऊस पडेल. शेतीसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पडणारा पाऊस वरदान ठरेल. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये ढगांची संख्या ही दुपारी 2 नंतर वाढणार आहे. अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे घाटमाथ्यावरती धुकं वाढेल आणि मुसळधार पाऊस पडेल. जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसाच्या तुलनेने चित्र पूर्णपणे बदलेल. ढगांची दिशा बदलल्यामुळे पावसाचा पॅटर्न सुधारला जाईल आणि सॅटेलाइट रिपोर्टनुसार पावसाची क्षमता ही 6% वाढली जाईल. धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहे. जमिनीमध्ये ओलावा वाढण्याचे संकेत दिसून येत आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये दुपारी ऊन असेल, परंतु संध्याकाळी जोरदार पाऊस बरसणार आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील होणार आहे. साताऱ्याच्या डोंगराळ भागामध्ये 3 दिवस ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे. ओढे नाले भरणार आहेत. तर कोल्हापूरकरांसाठी देखील हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला. रात्री जोरदार विजांचा कडकडाट होणार आहे, त्यामुळे जनावरे झाडाखाली बांधू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या. रायगडमध्ये समुद्रावरून येणारे वारे हे थेट सह्याद्रीला धडकतील आणि त्यामुळेच पावसाच्या सरी रायगडमध्ये बरसतील. सिंधुदुर्गमध्ये मान्सूनची संततधार सुरू राहील. माती ओलसर बनेल आणि रत्नागिरीच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळतील. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. सतर्कतेचा इशारा रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आला. सांगलीमध्ये ढगांची प्रचंड संख्या वाढणार आहे. मुसळधार पावसाचा वेग हा 3 तासामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वाढू शकतो. त्यामुळे रात्री सांगलीमध्ये विजांचा कडकडाट जोरदार होईल. 3 तारखांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, परंतु हवामान विभागाने अचानक बदल होत असल्यामुळे हवामानाचा नवीन रिपोर्ट जेव्हा जाहीर केला तेव्हाच हवामान तज्ज्ञांनी सांगितले की पुढचा पूर्ण आठवडा शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा असेल. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराची ताकद थेट महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये 3 दिवस सतर्कतेचे असतील, जिथे 10 पटीने पाऊस बरसेल. मान्सूनने आपला पारंपरिक रस्ता बदलल्यामुळे काही जिल्ह्यांवरती ढगफुटी सदृश पावसाचे वारे वाहतील, तर काही जिल्ह्यांवरती विजांचा तांडव जोरदार होणार आहे. भौगोलिक बदल होत असल्यामुळेच पावसाची तीव्रताही बदलली जाणार आहे.